जमीरभाई, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. जमीरभाई, जुन्नर नगरपालिकेची निवडणूक अगदी चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे. आज निकालाचा दिवस होता, पण हायकोर्टाच्या आदेशानुसार ते गेलेले आहे 21 डिसेंबरला. म्हणजे लोकांमध्ये तशी उत्सुकता राहणार आहे का? छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीमध्ये काल जे आहे निवडणुका समाप्त झालेल्या आहेत, सार्वत्रिक निवडणुका 2025च्या. आणि खरं म्हणजे वास्तविकरित्या आज निकालाचा दिवस होता, परंतु मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे का निकालाच्या डेट ह्या 21 तारखेला सगळे निकाल जाहीर करण्यात यावे. त्याचं कारण असं होतं की अनेक लोक आरक्षणासंदर्भात, ओबीसी आरक्षणासंदर्भात, मर्यादा बाहेर जे आरक्षण जात होतं त्या संदर्भात, तथा प्रभाग रचनेसंदर्भात काही लोक कोर्टामध्ये हजर झालेले आहे आणि ते ऑर्डर अजून पेंडिंग आहे. ते ऑर्डर होऊन नगरपालिका निवडणुका होणार आहे आणि त्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या 20 तारखेला होऊन 21 तारखेला त्याचे सगळ्यांचे पूर्ण जुन्नर नगरपालिकेसकट संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिकांचे निकाल त्या दिवशी लागणार आहे 21 तारखेला. आणि पहिलं आता जे डिक्लेअर केलं असतं तर त्या निवडणुकांचा इफेक्ट पुढच्या निवडणुकांचा, म्हणजे ह्या निकालाचा इफेक्ट पुढच्या निवडणुकांवर होऊ नये म्हणून त्यांनी हायकोर्टाने सांगितले, मेहरबान हायकोर्टाने, का बाबा 21 तारखेला सगळ्या महाराष्ट्राचे निकाल लागू देऊ. हा त्याच्या मागचा मुख्य मानस आहे. आणि त्यामुळं काल रात्री मुख्याधिकारी जुन्नर यांनी स्वतः मला फोन करून सांगितलं की स्ट्रॉंग रूममध्ये हे सगळे मटेरियल ठेवायचं आहे, कारण 21 तारखेपर्यंत हे मटेरियल प्रिझर्व करायचं आहे त्यांना तिथं. आणि सुरक्षिततेमध्ये त्याच्यामध्ये व्यवस्थित सुरक्षितता त्याची असायला पाहिजे. आता जुन्नरच्या शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता EVM आणि स्ट्रॉंग रूम संदर्भात शंका व्यक्त केल्या जात आहे. आणि आपण बघितलं का वोट चोरी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काँग्रेसने हा वोट चोरीचा मुद्दा जो आहे हा प्रकर्षाने त्याचा संदर्भात आवाज उठवलेला आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानुसार मग काल रात्री स्ट्रॉंग रूम सील केले, सगळ्यांच्या समोर त्याला सील मारण्यात आलेलं आहे. आणि तिथं CCTV फुटेजेस सगळे ठेवलेले आहे. पोलीस प्रशासकीय अधिकारी नगरपालिकेचे तिथं असणार आहे. पोलीस प्रशासनचे अधिकारी तिथं, एक मोठा अधिकारी, त्याचे काही कर्मचारी त्यांच्या हाताखाली असणार आहे. आणि संपूर्ण एरिया CCTVमध्ये कव्हरेजमध्ये असणार आहे. अशी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जरी दिलेली असली तरी आता काही लोक गावामध्ये अशी चर्चा करत आहे का बा हे हॅक करतील का काय मशीन, आता एवढे दिवस का लावलेले आहे, काय मशीनमध्ये हेरफेर करणार आहे का, ह्या त्यांच्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन व्हावं म्हणून मी आजची आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो का असा काहीही प्रकार होत नाही आणि होणारही नाही. मतांची चोरी म्हणजे मतं इकडे तिकडे करणे, नवीन मतांची नोंदणी करणे, त्या संदर्भात अनेक विषय आहेत. तर त्या संदर्भात मी पहिल्यापासूनच म्हणतो की अशी काही EVM मध्ये वोट चोरी होत नाही. कारण मी स्वतः या EVMच्या संदर्भात पिटिशन दाखल केलं होतं सेशन कोर्टामध्ये, इलेक्शन पिटिशनमध्ये आपल्या जुन्नर नगरपालिकेच्याच अनुषंगाने. आणि जवळपास 3-4 वर्ष ते मॅटर चाललं होतं. आणि त्याच्यामध्ये त्याचे मोठा बराच अभ्यास त्या ठिकाणी माझा त्याच्यावर झालेला आहे. त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेटर असतं, त्याच्यामध्ये काही होत नाही. परंतु बाहेरचे मतदार यादीमध्ये समाविष्ट करायचे, मतदारसंघात समाविष्ट करायचे किंवा एका विशिष्ट वर्गाचे समाविष्ट करायचे आणि ते इनबॅलन्स करायचं. आता जर जुन्नर नगरपालिकेत आपण बघितलं का बाहेरचे लोक नगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आले जाणून बुजून. ती सोपी प्रक्रिया असते. ऑनलाईन फॉर्म भरला का मतदार इथं ॲपेअर होतो आणि ती यादीमध्ये समाविष्ट होतो. मग ती, आणि आता आपण बघितलं का अनेक मुस्लिम बहुल मतदारसंघ जे 2, त्याच्यात प्रामुख्याने 5 नंबरचा आणि 3 नंबरचा मतदारसंघ यांनी तोडून फोडून हा मायनॉरिटीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आणि प्रभाग रचना पण सदोष प्रभाग रचना या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्यामुळे जुन्नरची नगरपालिकेची आणि त्या संदर्भात म्हणजे या मतदार याद्या बनण्यासंदर्भात मी ऑलरेडी मुख्याधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे CPC 80ची. त्याच्यामुळे सगळं सुरुवातीपासूनच हा वादातीत मुद्दा राहिलेला आहे. त्याच्यात शेवट हा मुद्दा आला आहे का बाबा ह्या EVM मशीन खरेच सेफ आहेत का. त्या अनुषंगाने मी आज सकाळी मुख्याधिकारी जुन्नर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना असं सांगितलं मी का बाबा तुम्ही असं करा बाबा का ह्या ज्या CCTVचा ॲक्सेस आहे हा ॲक्सेस आम्हाला द्या, जुन्नरकरांना ओपन करा, म्हणजे जुन्नरकर त्यांच्या मोबाईलमध्ये बघतील का बाबा काय चाललं तिथं EVM मध्ये, कोण येतोय का काय आणि तिथं काय प्रॉब्लेम आहे का काय. त्याच्यामुळं मी स्वतः विनंती केली मुख्याधिकाऱ्यांना. मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं का तसं आम्हाला काय जमणार नाही, परंतु आम्ही आरोशी चर्चा करून तुम्हाला कळवू आणि तुम्हाला एनी टाईम 24 तासामध्ये तुम्हाला ज्या वेळेला वाटेल तुम्ही त्या वेळेला EVM बघू शकता, म्हणजे स्ट्रॉंग रूम बघू शकता,
त्याची व्हिजिट करू शकता. तिथं रजिस्टर ठेवलेलं आहे. त्या रजिस्टरवर आपण नाव नोंदवायचं. रात्री 12, 1, 2, 3, 4, 5, 6 कधी पण तुम्ही तिकडे जावा आणि त्या जे स्ट्रॉंग रूम आहे ते बघा, असं एकंदरीत त्यांनी सांगितलं. परंतु माझं त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं आहे, मुख्याधिकाऱ्यांना या चॅनलच्या माध्यमातून माझं त्यांना आव्हान आहे का तुम्ही ह्याचं ॲक्सेस आहे ना सामान्य लोकांना ओपन करा. म्हणजे तिथं चाललंय का नेमकं. आता मला एकाचा फोन आला होता ना माजी नगरसेवकाचा. तो म्हटलं का बुवा एक पक्षाचा मुख्य पदाधिकारी इकडे आलेला आहे, कालपासून ते इकडेच आहे आणि हे स्ट्रॉंग रूममध्ये जे काय झालं त्याच्यामध्ये आता तो सगळं ऑनलाईन ते हॅक करणार आहे आणि सगळे मशीनमध्ये गडबड करणार आहे. तर एक ठाण्यावरून काहीतरी एक माणूस आला असं एक तो मला बोलत होता. ती शंका त्यांनी व्यक्त केली, वा असा प्रकार होऊ शकतो का काय. मी त्याला सांगितलं की असा काही प्रकार होत नाही बाबांनो, असे काय ते कॅल्क्युलेटर असतं आणि असे काय मशीना हॅक होत नाही, अशी कोणतीही गडबड होत नाही. म्हणजे जुन्नरमधल्या ज्या गावामध्ये वट्ट्यावर ज्या चर्चा चालू आहे त्याला पूर्णविराम लावावा हे माझं प्रमुख उद्दिष्ट या ठिकाणी आहे. आणि या अनुषंगानेच मी आजची या चॅनलला मी ही बाईट देत आहे का बाबा असं काहीही होत नाही, तुम्ही निश्चिंत व्हा. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एनी टाईम तिकडे जाऊन ते स्ट्रॉंग रूम चेक करू शकता.